तुम्ही ब्रेक घेतला होता कधी कामातनं? ब्रेक मला घ्यावा नाही लागला, कारण मी 9व्या महिन्यात म्हणजे जनरली आपला मॅटर्निटी ब्रेक येतो, पण मी 9व्या महिन्यात माझ्या 3ऱ्या फिल्मचं डबिंग करत होते. त्यानंतर माझी डिलिव्हरी झाली आणि 6व्या महिन्यात मी महाश्वेता मालिका केली. त्यामुळे ते पहिले 6 महिने अमेयबरोबर आणि असे ते असतातच, ते मी एन्जॉय केले. पण ती 6 महिन्यानंतर महाश्वेताचं अभि करत होता ऑलरेडी, पण ती माझ्याकडे आली मालिका आणि मग मी ती करायला घेतली. जी माझी पहिली टेलिव्हिजनची मालिका होती, जी अजूनही लोकांच्या लक्षात आहे. ती 98मध्ये केली मी. 99 असेल, कारण 98 ऑगस्टला अमेय झाला. तर त्यामुळे असा ब्रेक असा नाही झाला. काही ना काहीतरी एका पाठोपाठ एक सुरूच होतं. ऍक्च्युली हे खूप करेज आहे, कारण आहे ना आत्ता खूप टेन्शन असतं की अभिनेत्रींच्या बाबतीत स्पेशली की लग्न करावं का, आणि लग्न झाल्यानंतर मॅटर्निटी ब्रेक घेतला तर तो किती लांबेल माहित नाही. कारण आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड हा विचार पटकन डोक्यात येतो. मला फार कौतुक वाटतं. पण मी मगाशी म्हटलं तसं ती फॅमिली तुमच्या सोबत असेल तर गरजेचंच आहे. तुम्ही एकट्याने नाही करू करू शकत. बरोबर आहे. शकत. कारण म्हणजे मुलाला वेळही द्यायचा असतो, तेवढंच आपल्याला बाहेर पडायचं पण असतं आणि त्याची सगळी दोलायमान अवस्था असते त्या सगळ्यात. मग ज्या वेळेला तुमची फॅमिली तुमच्या पाठीशी स्ट्रॉंग उभी असते, तेव्हा तुम्ही वाटतं की नाही, मी माझ्या बाळाला घरी ठेवून मी जाऊ शकते. मी माझा वेळ, मी काही मज्जा मारायला जात नाही आहे, पण मी काम करायला जाऊ शकते, ज्याचा त्यालाही फायदा होणार आहे. तर ह्या सगळ्या सपोर्ट आणि एकमेकांबरोबर असण्याच्या गोष्टी आहेत, तर तुम्ही करू शकता. आणि दुसऱ्या बाजूनी मला असं वाटतं की ज्या वेळेला आयुष्य आणि करिअर असं आपल्यासमोर 2 प्रश्न येतात, तेव्हा आपण आयुष्याला प्रेफरन्स दिला पाहिजे. कारण आज ना उद्या आपण करिअर करूच शकतो. म्हणजे जर ॲक्टिंगमध्ये नाही झालं, पण मला आवडणाऱ्या अनेक गोष्टी असतील ज्याच्यात मी करिअर करू शकते. पण आपलं आयुष्य डिस्टर्ब झालं ना, तर तुम्ही करिअरमध्ये कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत. म्हणजे ते तुम्हाला करिअर तुमच्या आवडीचं असलं तरी तो आनंद नाही देऊ शकत. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही त्या 2 वाटांच्या मध्ये उभे असाल, तेव्हा तुम्ही आयुष्याला प्रेफरन्स दिला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या मेंटॅलिटीची मी आहे. त्यामुळे मी तो विचारच केला नव्हता की माझ्या आता फिल्म्स चालल्या आहेत, किंवा मी आता 3रीच फिल्म केली आहे ज्याचं मला तेव्हा स्टेट अवॉर्ड मिळालं होतं. आणि असा विचारच नाही केला की आता प्रेग्नन्सी आपण म्हणजे आपण कन्सिव्ह करूया का, की अजून हे विचारच नव्हते. जे सगळं नॅचरल घडत गेलं त्या पद्धतीत आपण पुढे जात आलो.